BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग या 12वी नंतर या जे काही प्रवेश घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना, तर त्याचं वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे. तर फर्स्ट इयर BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग, अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस जे आहे अकॅडमिक इयर 2020 आणि 21 याचं वेळापत्रक, प्रवेशाचं वेळापत्रक हे घोषित झालेलं आहे. आणि याआधी जी नीट एंट्रन्स एक्झाम झालेली होती त्यानुसार हे प्रवेश जे आहे ते होणार आहे. तर याच्यामध्ये सर्व स्टेट गव्हर्नमेंटचे जे कॉलेज आहे त्याचसोबत स्टेट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेससुद्धा यामध्ये असणार आहे आणि एडेड प्रायव्हेट कॉलेजसुद्धा यामध्ये या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांनी भाग जो आहे तो घेतलेला आहे. आणि ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग ची प्रक्रिया त्याचसोबत त्याचं जे सर्व शेड्यूल आहे ॲडमिशन प्रोसेसचं हे सर्व आता उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचीच माहिती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर जी ॲक्टिव्हिटी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते ही सर्व नोटीस mahact.org या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला मिळू शकते. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं पब्लिकेशन ऑफ अ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर त्या कॉलेजला जे संवर्ग आहे कॅटेगरी निहाय किती जागा आहे BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेसकरिता याची माहिती तुम्हाला 2 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 5 नंतर पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. जी स्टेट मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी स्टेटकरिता, मग त्यामध्ये सर्व जे काही कोर्सेस आहे यांच्याकरिता 2 डिसेंबर 2020 रोजी 5 वाजता किंवा 5 नंतर ही पाहायला मिळेल. BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O आणि BSc नर्सिंग कोर्सेसकरिता मेरिट लिस्ट 2 डिसेंबरला 5 नंतर 5 वाजता 5 नंतर पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असणार आहे BMS, BHMS आणि BUMS कोर्सेसकरिता ती सुद्धा यादी जी आहे ती 2/12/2020 म्हणजे 2 डिसेंबर रोजीच पाहायला मिळणार आहे. असं 2 डिसेंबर रोजी फार महत्त्वाचा घडामोड BMS, BHMS, BUMSच्या विद्यार्थ्यांच्या करिता असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर BMS, BHMS म्हणजे ऑनलाईन कॉलेजचे नावं द्यायचे असतात. कॉलेजचे कोड जे आहे, कॉलेजचे नावं आपण याआधी बघितलेले आहे. BMS कॉलेजचे नावं. त्याचसोबत इतर सर्व जे नावं आहेत ते तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचरमधून पाहू शकता. कॉलेजचे कोड जे आहे ते एका कागदावर व्यवस्थित लिहून घ्यायचे, सिक्वेन्स लावायचा व्यवस्थित काही न चुकता आणि मग ते कॉलेजचं कोड जे आहे ते तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक एंटर करायचं आहे. BMS त्याची लिंक जी आहे ती mahact.org या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्यामध्ये आयुष कोर्सेस ची लिंक ओपन करायची आणि त्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंगचे कोर्सेस जी लिंक आहे ती पाहायला मिळू शकते. ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग. तर चॉईस फिलिंगकरिता 3/12/2020 ते 10/12/2020 पर्यंत मुदत जी आहे ती असणार आहे. त्या दरम्यान तुम्ही चॉईस फिलिंग लगेच 3 तारखेला 3-4 तारखेपर्यंतच तुम्ही लगेच ते चॉईस फिलिंग करून टाकायचे. जास्त वेळ कुणाची वाट पाहू नका. कारण शेवटच्या दिवसांमध्ये नंतर नेटवर्क जाम होतं, नेटवर्क कंजेशन होतं. कधी-कधी फॉर्म भरायचे सुद्धा विद्यार्थ्यांकडून राहतात आणि मग वर्ष जे आहे ते वाया जात असतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा डिक्लेरेशन ऑफ अ सिलेक्शन लिस्ट ऑफ अ फर्स्ट राउंड फॉर BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग. पहिली जी यादी आहे ती 12/12/2020 रोजी 5 नंतर संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे वेबसाईटवरती. त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं का लगेच प्रवेश घेण्याकरिता जायचं आहे कॉलेजमध्ये सर्व कागदपत्र घेऊन. कॉलेजला संपर्क करायचा पहिला आणि कॉलेजला संपर्क केल्यानंतर कॉलेज जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या पद्धतीने तुम्ही सर्व कागदपत्र घेऊन जायचे आहे. लास्ट डेट ऑफ जॉइनिंग अँड रिटेन्शन ऑफ अ सिलेक्टेड कॉलेज ड्युरिंग अ फर्स्ट राउंड ऑफ BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेस. शेवटची जी तारीख असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल 12 तारखेला कॉलेजला जाऊन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे 13 तारखेपासून कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची तारीख आहे 13
12/2020 ते 21/12/2020 संध्याकाळी 5 पर्यंत तुमचा अधिकार जो आहे तो त्या जागेवरती राहील. संध्याकाळी 5 नंतर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही त्यानंतर पुढील कालामध्ये तर तुमचा त्या जागेवरती कुठल्याही पद्धतीने अधिकार जो आहे तो राहणार नाही. त्याच्यानंतर दुसरं जे आहे नवीन जे न्यूली ॲडेड फिजिओथेरपी आणि जे कॉलेजचे कोड आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे. साई केअर कॉलेज फिजिओथेरपी बिहाइंड किशोर सूर्यवंशी स्कूल MUHS बॅक साईड दिंडोरी रोड मानोरी दिंडोरी नाशिक 6158 हा कोड आहे. त्याच्यानंतर KD गावित कॉलेज फिजिओथेरपी KD गावित संकुल पथराई तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबारचं पण एक कॉलेजचा कोड त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर न्यूली ॲडेड BSc नर्सिंग कॉलेज कोड जे आहे BSc नर्सिंगकरिता कोड जे आहे नवीन दिलेले आहे. त्यामध्ये रत्नागिरीला एक कॉलेज ॲड झालेलं आहे. त्याचा 91679 कोड आहे. त्यानंतर कान्हेरी जे आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधील तालुका करवीर या ठिकाणी एक कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर दुसरं नाशिकमध्येच दिंडोरी जे आहे MUHSच्या पाठीमागे त्या ठिकाणी पण एक BSc नर्सिंग मिळालेलं आहे. नंदुरबारमध्ये तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबारमध्ये संकुल पठराई या ठिकाणी KD गावित हे एक BSc नर्सिंग कॉलेज ॲड झालेलं आहे. गोदावरी चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे अमरावती डिस्ट्रिक्ट नर्सिंग इन्स्टिट्यूट शिवार रोड दर्यापूर डिस्ट्रिक्ट अमरावती या ठिकाणी ॲड झालेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला सर्व पाहायला मिळत आहे. त्यानंतर इतर देखील काही इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्या सर्व इन्स्ट्रक्शन आपण काळजीपूर्वक वाचून घेऊ शकतात आणि त्यामध्ये ॲडमिशन कॅन्सल करण्याविषयी फीज भरण्याविषयी सर्व जी माहिती आहे कॅन्डिडेट ती दिलेली आहे. ती सर्व माहिती आपण या नोटमधून वाचून घेऊन त्या पद्धतीने पुढील प्रक्रिया जी आहे ती करू शकतात. तर या पद्धतीने सर्व ज्या नोट्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहे. त्यामध्ये आपण ब्रीफमध्ये बघूयात. कॅन्डिडेट शुड नोट देअर इज अ सिंगल प्रेफरन्स फॉर्म फॉर BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेस म्हणजे एकच ऑप्शन फॉर्म असणार आहे सर्व विद्यार्थ्यांकरिता. कॅन्डिडेट एलिजिबल टू फिल ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फॉर BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेस जे कॅन्डिडेट एलिजिबल असणार आहे ते या कोर्सेसकरिता फॉर्म जे आहे ते भरू शकतात. एलिजिबल कॅन्डिडेट पात्र झालेले नीटमधील पात्र झालेले जे काही विद्यार्थी आहे ते याकरिता फॉर्म जो आहे तो फॉर्म भरू शकता. कॅन्डिडेट हू हॅव प्रिव्हियसली रजिस्टर फॉर स्टेट कोटा आर एलिजिबल फॉर दिस राऊंड. याआधी ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट कोटाकरिता रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते देखील या राऊंडकरिता एलिजिबल आहे. कॅन्डिडेट फॉर प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट BMS, BHMS, BHMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग NEET UG 2020 declared on dated 2/12/2020 who desire to take the admission BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेस हॅव बीन म्हणजे आता जी स्टेट मेरिट लिस्ट आहे तर स्टेट मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं असणार आहे ते ॲडमिशन घेण्याकरिता सर्व पात्र असणार आहे. हॅव बीन अलॉटेड अ सीट फॉर MBBS BDS डिझायर टू टेक द ॲडमिशन इन BMS BPA सर्व जे काही कोर्सेस आहेत त्याकरिता ॲडमिशन विद्यार्थी घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDSला देखील सीट अलाउड झालेले आहे असे विद्यार्थीसुद्धा अँड डिझायर टू टेक ॲडमिशन इन हे BMS BHMSला देखील ॲडमिशन घेऊ शकता. त्याची काही नियमावली आहे ती खाली काळजीपूर्वक पाहू शकता. फील्ड प्रेफरन्सेस फॉर MBBS BDS बट हॅव नॉट बीन अलॉटेड सीट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी MBBS BDSचे कॉलेजची नावं दिलेले परंतु त्यांना कॉलेजच जर मिळालं नाही तर ते विद्यार्थ्यांना इतर जे काही कोर्सेस आहे BMS, BHMS, BUMS इतर या कोर्सेसला प्रवेश घेता येऊ शकतो. Candidate should note that those who want to cancel their previous allotted MBBS BDS seats want to join BMS, BHMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc nursing courses have allotted a seat and joins in BMS, BHMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc nursing courses, then she will not eligible for further admission round in MBBS BDS courses. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला MBBS BDS कॉलेज भेटलं परंतु त्याला ते कॉलेज घ्यायचं नाही MBBS BDSचं त्याला BMS इतर जे काही कोर्सेस आहे आयुष कोर्सेस त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याचा मग त्या MBBS BDSच्या जागेवर क्लेम जो आहे तो
कॅन्सल होणार आहे ऑटोमॅटिकली, त्याला जर इकडं आयुष कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. कॅन्डिडेट फ्रॉम प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट who will not submit online preference form will not be considered for online admission BMS, BHMS, BUMS, BPTS, BOTS, BSLP, BP and BSc nursing courses till the end of this online admission process. ज्या विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्टमध्ये हू विल नॉट सबमिट ऑनलाईन, ज्या विद्यार्थ्यांचं स्टेट मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं असेल परंतु ज्यांनी ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्मच भरलेला नसेल, ते विद्यार्थी आयुष कोर्सेसकरिता पात्र नाही आहे. The allotment of a seat to college is subject to approval of a concerned authorities. If any candidate feel preference of only not permitted colleges, she may not selected for the course. It will be sole responsibility of the candidate for such a non-selection, and the state CET will not be responsible for the same. म्हणजे the allotment of a seat to the college is subject to approval of all concerned authority. If any candidate feel preference of only not permitted, म्हणजे अशा काही विद्यार्थ्यांनी जर ज्या कॉलेजला परमिशन नाही अशा कॉलेजचा जर प्रेफरन्स भरला, त्यानंतर शी मे नॉट बी सिलेक्टेड फॉर द कोर्स, आणि त्याचं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झाले नाही, इट विल बी सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर सच अ नॉन सिलेक्शन. त्याचं सिलेक्शन जर झालं नाही तिथे सर्वस्वी त्याची जबाबदारी असेल. इफ एनी कॅन्डिडेट फील प्रेफरन्स ऑफ ओनली नॉट परमिटेड कॉलेजेस, तशी जर कंडिशन झाली तर त्याला सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार असणार आहे. फॉर सच अ नॉन सिलेक्शन अँड स्टेट CET सेल विल नॉट बी रिस्पॉन्सिबल, त्याकरिता CET सेल रिस्पॉन्सिबल नसेल. preferences once filled and submitted will be used for the whole admission process and are not eligible. म्हणजे एकदा तुम्ही प्रेफरन्स भरले, मग ते BMS, BHMS, BUMS सगळे काही एकदाच तुम्हाला प्रेफरन्स भरायचे सर्व. त्याच्यानंतर तुम्हाला परत बदल करायला पर्याय जो आहे तो उपलब्ध राहणार नाही. त्याच्यामुळे प्रेफरन्स टाकताना काळजीपूर्वक टाका. काय BMS, BHMS, BUMS सगळे जे असतील ते परत प्रेफरन्स फॉर्म भरायला परत तुम्हाला परमिशन ही नसते, अशी या ठिकाणी माहिती दिलेली. काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्या. कॅन्डिडेट शूड टेक नोट ऑफ द अबाव अँड फिल मॅक्झिमम पॉसिबल प्रेफरन्स. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंद घ्या आणि जास्तीत जास्त प्रेफरन्स जे आहे ते भरा. कॅन्डिडेट एलिजिबल फॉर BMS, BHMS, BUMS आर ॲज पर एलिजिबिलिटी क्रायटेरिया डिक्लेअर्ड बाय कन्सर्न सेंट्रल काउन्सिल आयुष फ्रॉम टाईम टू टाईम विल ओनली बी अलॉटेड सीट फॉर द कोर्सेस. म्हणजे BMS, BHMS, BUMS करिता कोण एलिजिबल असणार आहे, तर त्याकरिता जो क्रायटेरिया दिलेला आहे तेच विद्यार्थी फक्त हे फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहे. तो क्रायटेरिया तुम्हाला कन्सर्न सेंट्रल काउन्सिल आयुषवरती देखील पाहायला मिळू शकतो. आणि ही सर्व माहिती स्टेट CET सेलचे जे कमिशनर आहे यांनी दिलेली आहे. सर्व माहिती तुम्हाला mahacet.org वेबसाईटवरती देखील उपलब्ध आहे. त्याचसोबत जो टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्यामध्ये देखील तुम्हाला ही सर्व माहिती पाहायला मिळू शकते.